अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र अजूनही राज्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी सुमारे 2,500 हेक्टर क्षेत्रातील फळं, भाज्या तसंच रब्बी आणि खरीप पिकांचं नुकसान झालंय. त्यासाठी 13,361 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याकडे आमदार पाटील यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं. जळगाव, धुळे, सांगली, अकोला, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. यावर बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे जमा करण्यात आल्याचं सांगितलं. तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं.